हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक माहिती देण्यासाठी आहे. यामधील कोणतीही माहिती ही गुंतवणूक सल्ला किंवा खरेदी विक्रीची शिफारस नाही. भूतकाळातील कामगिरी भविष्यातील परताव्याची हमी देत नाही आणि सर्व गुंतवणुका या बाजार जोखमीच्या अधीन असतात. कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार सेबी नोंदणीकृत वित्तीय सल्लागार किंवा पात्र तज्ञ यांचा सल्ला घ्यावा. या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयांमुळे होणाऱ्या नफा आणि तोट्यासाठी हा चॅनल कोणतीही जबाबदारी घेत नाही. मी आत्ता आहे जळगावच्या दाणा बाजारामध्ये. रात्रीचे जवळपास 11:15 झाले आहेत आणि त्याच्यामुळे हा भाग खरं तर एवढा शांत आहे. पण अगदी खरं बोलायचं तर दिवसा या भागामध्ये पाऊल ठेवायला जागा नसते. जो मी तुम्हाला आत्ता दाखवतो आहे माझ्या मागे, हा सगळा दाणा बाजाराचा भाग आहे. तुमचं म्हणणं असेल की आशुतोष तू एक्सचेंज बोलतो आहेस, एक्सचेंजच्या व्हिडिओची सुरुवात जळगावच्या दाणा बाजाराच्या ह्याच्यातून का करतोयस? काय झालं काय तुला? कारण इतकं साधं आहे की जगामध्ये पहिले जे एक्सचेंजेस होते ते स्टॉक एक्सचेंज नव्हते. जगामध्ये या तऱ्हेच्या पहिल्या सौद्यांची सुरुवात ही कमॉडिटी एक्सचेंजने झाली होती. बार्टरची सुरुवात होती, कमॉडिटी एक्सचेंजची सुरुवात होती. त्याच्यानंतर शिकागो बोर्ड ऑफ मर्कंटाईल, CBOE, CBIM, मर्कंटाईल एक्सचेंज, CB, अजून काय, हे जे काय होते शिकागोचे फेमस कमॉडिटी एक्सचेंज, हे सगळे कमॉडिटीशी रिलेटेड होते, कापसाशी रिलेटेड होते. काही भागामध्ये आमच्या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण, त्याच्यामुळे जिल्ह्यामधल्या सगळ्यात मोठ्या भागामधला हा जो बाजार, जो आत्ता बऱ्यापैकी शांत दिसतो आहे धान्याचा, आणि एकूणच सगळा जो काय तुम्हाला दिसतो आहे, याच्यामध्ये कमॉडिटी एक्सचेंज तर नाही म्हणता येणार, पण कमॉडिटीचं मार्केट जरूर म्हणता येईल. मग याची सुरुवात काय होती? मग याची सुरुवात, इतिहास काय सुरू झाला, सुरुवात कुठे झाली, हे जर मला बोलायचं असेल तर मग मला नेमकं काय काय करावं लागेल. एक्सचेंजची सुरुवात अगदी सुरुवातीच्या काळामध्ये, इटलीच्या काळामध्ये, आय थिंक 14व्या-15व्या शतकात झाली का, 12व्या-13व्या शतकामध्ये काही काळ हे होते का. त्याच्यानंतर डच ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बाबतीमध्ये व्यापार करायला, मसाल्याचा व्यापार करायला जी सुरुवात केली, त्यांच्या तऱ्हेने त्यांच्या डच ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाराची सुरुवात झाली. आणि पहिला आय थिंक IPO ज्याच्या आसपास ज्याला म्हणता येईल त्याची सुरुवात झाली का, आणि कदाचित हो. मग याची हिस्ट्री काय आहे, जाऊया त्याच्याचकडे जाऊया. पुढच्या सगळ्या सेगमेंटमध्ये या सगळ्या इतिहासाची एक एक गोष्ट सगळी समजून घेऊया. जगाच्या स्टॉक एक्सचेंजच्या इतिहासाची जी सुरुवात झाली ना, ती डायरेक्ट एक्सचेंजमध्ये नाही झालेली. ती झाली इसवी पूर्व 2000 मेसापोटेमिया, म्हणजे आजचा इराकमध्ये. त्यावेळेचे व्यापारी मर्चंट्स क्ले टॅबलेट्स, मी असं हे इथे कुठेतरी दाखवीन किंवा एक स्क्रीनशॉटमध्ये असेल, क्ले टॅबलेट्स फॉर डेट कॉन्ट्रॅक्ट्स अँड फॉरवर्ड कमॉडिटी ॲग्रीमेंट्स. फॉरवर्ड ॲग्रीमेंटमध्ये आज मला समजा घ्यायचं असेल आणि त्याचे पैसे भविष्यात द्यायचे असेल किंवा भविष्यातल्या मार्केटवर त्याचा अवलंबून असेल, भविष्यात घ्यायचं आहे पण मी आज त्याचा व्यवहार केला, ह्या टाईपचे जे व्यवहार असतात, वायद्याचे सौदे, साध्या प्रकारातले वायद्याचे सौदे हे त्यावेळेला व्हायला सुरुवात झाली. धान्याचे होते. क्ले टॅबलेटवर त्याची सुरुवात झाली. 1200 ते 1300 मिडीइव्हल युरोपियन कमोडिटी फेअर्स, शॅम्पेन फेअर्स ज्याला म्हणलं जायचं, ते ब्रजेस बोर्सेस एस्टॅब्लिश, तो झाला. बिल्स ऑफ एक्सचेंज त्यावेळेला वाईट स्प्रेड व्हायला सुरुवात झाली की बिल्स ऑफ एक्सचेंजची जी काय एक सिस्टीम असते ती त्यावेळेला यायला सुरुवात झाली. 1400च्या आसपास व्हेनेशियन आणि जिनोसिस बँकिंग हाऊसेस इश्यूड ट्रेडेबल डेट इन्स्ट्रुमेंट्स, यांनी प्रेस्टिटी म्हणून काहीतरी इन्स्ट्रुमेंट त्यांचं असतं, त्याची केली. अर्लिएस्ट जॉईंट स्टॉक वेंचरची सुरुवात 1400च्या काळात झाली. 1563 बऱ्यापैकी कन्फर्म सांगता येतं की अँटवर्प बोर्सेस बिकम प्रेमिनंट युरोपियन फायनान्शियल सेंटर, फर्स्ट कमॉडिटी अँड करन्सी एक्सचेंज. जगातला पहिला कमॉडिटीचा एक्सचेंज हा होता. करन्सी थोड्याफार प्रमाणावर याच्यामध्ये व्हायची. इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी 1600च्या काळामध्ये सेटअप झाली, चार्टर्ड इन लंडन, द वर्ल्ड्स फर्स्ट जॉईंट स्टॉक कंपनी ऑन अ लार्ज स्केल. 1602 डच ईस्ट इंडिया कंपनीची सुरुवात झाली. आणि याचा सगळ्यात महत्त्वाचं असं होईल की जगातला सगळ्यात पहिल्यांदाचा IPO आला. आणि यांच्या इतिहासामध्ये आपण पुढे जाऊ, माझे नोट्स मी म्हणून काढून ठेवलेले आहेत. जगातलं पहिलं शेअर होल्डर ॲक्टिव्हिजम पण या लोकांच्या नावावर द्यावं लागेल. पुढे तसं काय झालं बघूया.
पण डच ईस्ट इंडिया कंपनी पहिला IPO 1602 मध्ये आला. ॲम्स्टरडॅम स्टॉक एक्सचेंजवर तो आला आणि त्याच्यामुळे सेकंडरी मार्केट या लोकांसाठीचं होतं. डच ईस्ट इंडिया कंपनी टिक्कर होता VOC आणि या टिक्करच्या अंडर जगातलं पहिलं मॉडर्न स्टॉक एक्सचेंज ज्याला आज आपण थोड्याफार प्रमाणात ओळखू शकू त्याची सुरुवात झाली. वर्ल्ड्स फर्स्ट बियर रेड आयझॅक ले मेरी शॉर्ट सेल्स VOC शेअर्स युझिंग फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट. शॉर्ट सेल करवले, अर्थात दुसरी मोठी तेवढी कंपनी नव्हती त्याच्यामुळे VOC वर झालं. VOC डच ईस्ट इंडिया कंपनी पेज फर्स्ट डिव्हिडंड. यानंतर पुढच्या 1 वर्षामध्ये या व्यक्तीने शॉर्ट सेल करवल्यावर, आयझॅकने शॉर्ट सेल करवल्यावर त्यांना डिव्हिडंड द्यावा लागला. आफ्टर द ह्यूज प्रेशर फ्रॉम शेअर होल्डर्स डच गव्हर्नमेंट बॅन्स शॉर्ट सेलिंग. 1610 मध्ये या सगळ्याच्या अंडर प्रेशरमध्ये येऊन डच गव्हर्नमेंट बॅन्स शॉर्ट सेलिंग. द वर्ल्ड्स फर्स्ट फायनान्शियल रेग्युलेशन लार्जली अनएन्फोर्सेबल. नेमकं शोधायचं कसं, काय करायचं, कारण आजच्यासारख्या सेबी त्या काळात नव्हती. त्या काळामध्ये सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन नव्हतं. जर कोणी शॉर्ट सेल करत असेल तर ते नेमकं ओळखायचं कसं याचं अधिक काय फार नव्हतं, त्याच्यामुळे अनएन्फोर्सेबल तो होता. ट्युलिप मॅनिया जो एक फार फेमस या सगळ्या याच्यामध्ये झाला आणि काही प्रमाणात काही मोठ्या लोकांनी याच्यामध्ये पैसे गमावले ते 1637 साली. ट्युलिप मॅनिया हॉलंड वर्ल्ड्स फर्स्ट स्पेक्युलेटिव्ह बबल, दो नॉट डायरेक्टली एक्सचेंज रिलेटेड, पण बबलच्या सिस्टीमची जर सुरुवात की हे झालं ते घ्या, ते झालं ते घ्या, आणि मग त्या बबलची जी काय गोष्ट आहे ट्युलिप मॅनिया याची हिस्ट्री जर सांगायला बसलं तर अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकामध्ये हे फार उत्तम रीतीने मेन्शन केलेलं आहे. ह्या व्हिडिओचा तो भाग नाही म्हणून मी तो मेन्शन करू शकत नाही, पण ज्यांना अभ्यासूंना आहे इच्छा तर त्यांनी ते वाचावं एवढंच मी म्हणेन. 1688 जोसेफ ला वेगा पब्लिशेस कन्फ्युजन ऑफ कन्फ्युजन्स, वर्ल्ड्स फर्स्ट बुक ऑन स्टॉक मार्केट सायकोलॉजी. पीटर लिंच आणि या सगळ्यांचे आजोबा पणजोबा शोभावे अशा व्यक्तीने त्या काळात पहिलं स्टॉक मार्केट सायकोलॉजीचं पुस्तक 1688 मध्ये काढलं, पहिलं पुस्तक. जॉन कास्टिंग पब्लिशेस द कोर्सेस ऑफ द एक्सचेंज फ्रॉम जोनाथन्स कॉफी हाऊस लंडन, बिगिनिंग ऑफ लंडन स्टॉक एक्सचेंज. कधी झाली ही? 1698 मध्ये, म्हणजे पहिल्या सायकोलॉजीच्या पुस्तकाच्या नंतर 10 वर्षाने. जगभर अशा या सगळ्या वेगवेगळ्या एक्सचेंजेसची सुरुवात होत असताना सगळं उत्तम कसं काय चालू राहील असं वाटून पुढच्या शतकात एक कंपनी उदयाला आली. तिचं असं म्हणणं की सगळं उत्तम नाही चालू राहू शकत, किंवा हा जगाला त्या कंपनीने एक धडा घालून दिला की सगळं काही उत्तम फार काळ चालू शकत नाही शेअर बाजारामध्ये, आणि पार न्यूटन महाशयांच्या खिशामधला पैसाही काढून टाकून न्यूटन महाशयांना देखील मानवी स्वभावाचा एक नवा धडा घालून देणारी कंपनी अवतरली. तिचं नाव होतं साऊथ सी कंपनी. 1711 साऊथ सी कंपनी फाउंडेड इन लंडन. स्टॉक एक्सचेंज आलं होतं 1711 मध्ये. साऊथ सी कंपनी जन्माला आली. साऊथ सी कंपनीचा बबल पुढच्या 9 वर्षात उभा राहिला आणि मिसिसिपी बबल आला आणि तो कोलॅप्स झाला. 9 वर्ष. फर्स्ट मेजर स्टॉक मार्केट क्रॅशेस, UK पासेस बबल ॲक्ट करावा लागला. इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेले बबलमुळे काही ॲक्शन यांना लोकांना घ्यावे लागले. आपण टाईमलाईन बघतोय त्याच्यामुळे मी अधिक काही फार मेन्शन करत नाही. या प्रत्येक गोष्टीच्या मागे एक हिस्ट्री आहे. जाणकारांनी ती अधिक खोलात जाऊन बघावी, शोधावी इंटरनेटवर. पुढे चलूया. फिलाडेल्फिया स्टॉक एक्सचेंज 1790ला उभं राहिलं. अमेरिकेचं सगळ्यात पहिलं, अमेरिकेच्या ईस्ट पार्टमध्ये फिलाडेल्फियाच्या भागामध्ये स्टॉक एक्सचेंज उभं राहिलं. बट्टनवूड ॲग्रीमेंट साईन्ड 1792च्या काळामध्ये, 17 मे 1792ला हे फाउंडिंग ऑफ न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज. इतकं जुनं हे आहे आणि आजही त्यांच्या अनेक साऱ्या म्हणजे शेअर्सचे जे काय फार सुंदर सर्टिफिकेट असतात हे मान्य करावं लागेल न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचे. हे बघणं हे एक उत्तम दर्जाचा अनुभव असतो. काही तर आजही म्हणजे त्यांचे फोटो आहेत. 1801 लंडन स्टॉक एक्सचेंज फॉर्मली एस्टॅब्लिश विथ रिटर्न रूल्स. जगातलं कदाचित पहिलं स्टॉक एक्सचेंज झालं तयार रिटर्न रूल्सने. 11 वर्षात LSE पब्लिशेस इट्स फर्स्ट रूल बुक. रिटर्न रूल्स त्याच्यानंतर 11 वर्षामध्ये रूल बुकच्या प्रमाणात आले.
कुठेतरी एक फॉर्मॅलिटी यायला लागली स्टॉक एक्सचेंजेसमध्ये. 1817 न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज अँड एक्सचेंज बोर्ड फॉर्मली कॉन्स्टिट्यूटेड विथ रिटर्न कॉन्स्टिट्यूशन. कामकाज कसं करावं, काय व्हावं, काय योग्य काय अयोग्य, या सगळ्याची सुरुवात या लोकांनी इथे करून दाखवली. आणि त्याच्यानंतर 1848 मध्ये ज्याचं नाव आज आपल्या बऱ्याच जणांना ऐकू येतं, म्हणजे स्टॉक एक्सचेंजमध्ये जे असतील माणसं त्यांना हे नाव लक्षात येतं, हे नाव आठवणीत राहील असं नाव आहे शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड, फाउंडेड 3 एप्रिल 1848, वर्ल्ड्स फर्स्ट फ्युचर स्टॉक एक्सचेंज. जे स्टॉक एक्सचेंज फ्युचरसाठी फेमस आहे, फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स, ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्टसाठी जे फेमस आहे त्याच्यासाठी उभं राहिलं. त्याच्यानंतर यांना पुढचं त्यांचं मोठं कामकाज करायला थोडासा वेळ लागला. 1865 मध्ये स्टँडर्डाइज फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट, तोपर्यंत स्टँडर्डाइज नव्हते, ज्याला वाटेल तसं ते होत होतं. याला वाटलं 200 किलो, त्याला वाटलं 300 किलो, याला वाटलं 1 टन, त्याला वाटलं अर्धा टन, हे होतं. स्टँडर्डायझेशनची सुरुवात 1865 मध्ये शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडने सुरू करून दाखवली. आणि मग आला भारतातला सगळ्यात जुना स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 1875 साली, एशियाज ओल्डेस्ट स्टॉक एक्सचेंज. त्याच्यानंतर 3 वर्षामध्ये टोकियो स्टॉक एक्सचेंज येऊन उभा राहिला. 1882 मध्ये न्यूयॉर्क मर्कंटाईल एक्सचेंज NYMEX एस्टॅब्लिश झाला. 1891 मध्ये न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज उभा राहिला. 1919 मध्ये शिकागो मर्कंटाईल एक्सचेंज CME रिकॉन्स्टिट्यूटेड फ्रॉम शिकागो बटर अँड एक्सचेंज बोर्ड. CBOT आणि CME असे 2 वेगळे होते, त्यातले बटर अँड एग सोडून आता इतर मोठ्या कमॉडिटीकडे यायला सुरुवात झाली. आणि कदाचित म्हणूनच असेल युरोपमध्ये अंड्याच्या किमती नेमक्या कुठे चालल्या आहेत, बटरची किंमत नेमकी काय आहे, गव्हाची किंमत काय आहे, याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर रणकंदन माजतं अगदी आजपर्यंत. अमेरिकेमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आणि युरोपमध्ये पण म्हणावं लागेल, अंड्याच्या किमती वाढल्या तर आपल्याकडे जसे कांद्याच्या किमती वाढल्या, कांद्याच्या किमती कमी झाल्या, याच्यामुळे काही लोकांना राजीनामा द्यावा लागतो. तर त्यांच्याकडे अंड्याच्या किमती वाढल्या, याच्यामुळे एखाद्या राज्याच्या गव्हर्नरला राजीनामा द्यावा लागला असेल इतिहासामध्ये, तर मला आश्चर्य वाटणार. CBOT एस्टॅब्लिशेस बोर्ड ऑफ ट्रेड क्लिअरिंग कॉर्पोरेशन, वर्ल्ड्स फर्स्ट फ्युचर्स क्लिअरिंग कॉर्पोरेशन 1925 मध्ये. क्लिअरिंग कॉर्पोरेशन भले असतील, पण फ्युचर्स क्लिअरिंग कॉर्पोरेशनची सुरुवात ही झाली, कोणाला तरी ते क्लिअर करावं लागतं. आणि एका अर्थाने जे म्हणलं जातं की कुठल्याही स्टॉक एक्सचेंजचा हा आत्मा आहे, तो आत्मा कुठेतरी स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये येऊन उभा राहिला. 1925 मध्ये कॉमेक्स बोर्ड ऑफ ट्रेड त्याच्यामध्ये येऊन उभे राहिले. फाउंडेड फ्रॉम मर्जर ऑफ 4 स्मॉलर न्यूयॉर्क मेटल्स एक्सचेंज, कॉमेक्स येऊन उभा राहिला. 1957 स्वातंत्र्यानंतर 10 वर्षामध्ये BSE बिकम्स इंडियाज फर्स्ट गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड एक्सचेंज अंडर सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स रेग्युलेशन ॲक्ट. म्हणजे सेबीच्या एक्झिस्टन्सच्याही आधी अस्तित्वात होतं आणि गव्हर्नमेंटची परमिशन त्यांना होती. गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड BSE फार आधीपासून होतं. 1971 नॅसडॅक लॉन्चेस, 8 फेब्रुवारी 1971 नॅसडॅक लॉन्चेस ॲज वर्ल्ड्स फर्स्ट फुल्ली इलेक्ट्रॉनिक स्टॉक मार्केट. नॅसडॅकची किंमत म्हणून पण आहे, कारण ही माणसं डिजिटल आणि काय म्हणतात IT रिलेटेड कंपन्यांची मोठ्या प्रमाणावर आहेत. IT रिलेटेड स्टार्टअप्स यांच्यामध्ये लिस्ट व्हायला जातात. त्याचं एक मोठं कारण हे आहे, कारण हे पहिले फुल्ली इलेक्ट्रॉनिक स्टॉक मार्केट. जगाच्या पुढे बऱ्यापैकी ही माणसं होती. 1972 CME लॉन्चेस इंटरनॅशनल मॉनेटरी मार्केट, वर्ल्ड्स फर्स्ट करन्सी फ्युचर्स. या करन्सीची किंमत, त्या करन्सीची किंमत, त्या करन्सीची किंमत यांचे एक्सचेंज हे फ्युचरवर 1972ला सुरुवात झाली. 1973 मध्ये CBOE ओपन्स 26 एप्रिलला, म्हणजे 26 एप्रिल 1973ला वर्ल्ड्स फर्स्ट लिस्टेड ऑप्शन्स एक्सचेंज, ब्लॅक सोल्स प्राइसिंग मॉडेल पब्लिश्ड. मोठं वर्ष होतं कदाचित. 2 वर्षामध्ये अजून एक गोष्ट घडली. CBOT लॉन्चेस फायनान्शियल फ्युचर्स अँड फ्युचर्स ट्रेड, US ट्रेजरी बॉन्ड फ्युचर्स याच्यामध्ये झाले, ट्रेड व्हायला सुरुवात झाली. 1977 मध्ये CBOE ॲड्स पुट ऑप्शन्स, की फक्त वर नाही, आता तुम्ही शॉर्टमध्ये गेलात तर आता कुठेतरी याची किंमत एवढी असेल, मग त्याच्या खालती गेले तर तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होईल वगैरे वगैरेची पुटमध्ये सुरुवात झाली.
1980 BSE मूव्स टू फिरोज जीजीभाय टॉवर्स, दलाल स्ट्रीट. आजची फेमस बिल्डिंग जी आहे, ज्याला अनेक वेळा BSE बिल्डिंग म्हणून पण ओळखलं जातं, ती 1980मध्ये BSE तिथे गेला. त्याच्या आधी वडा पिंपळाच्या झाडाखालती हे व्यवहार होत होते. हॉर्निमन सर्कलमध्ये माझ्या 1-2 जुन्या चॅनलच्या पॉडकास्टमध्ये मी मेन्शन केलं आहे, भारताच्या एक्सचेंजची सुरुवात ही कुठल्या तरी वडा पिंपळाच्या झाडाखालती सुरू झाली आणि त्याला अनेक साऱ्या ट्रेडर्सनी लियादियाचे व्यवहार त्या काळात तिथे होत होते. 1980 कुठेतरी भारताच्या इतिहासातलं एक मोठं वर्ष म्हणावं लागेल. 1983 CBOE लॉन्चेस S&P 100 and S&P 500 इंडेक्स ऑप्शन्स. तोपर्यंत इंडेक्स होते, पण त्यांच्या फ्युचर्स ऑप्शन्सची सुरुवात जी होती ती हळूहळू यायला लागली आणि आजच्या इन्व्हेस्टिंगकडे आपण सरकायला लागलो, की एक जे इंडेक्स इन्व्हेस्टिंग आहे, एक फ्युचर्स ऑप्शन्स इंडेक्सिंग आहे, त्याला कुठेतरी यायला लागलं. लंडन्स बिग बँग डिरेग्युलेशन ट्रान्सफॉर्म्स LSE इंटू फुली इलेक्ट्रॉनिक मार्केट. BSE डेव्हलप सेन्सेक्स इंडेक्स 1886 झाला. एका अर्थाने 2 मोठ्या देशांमध्ये याची सुरुवात झाली. भारतामध्ये सेन्सेक्स जन्माला आला आणि तिकडे बिग बँग रेग्युलेशन्स, ज्यांना लंडनमध्ये म्हटलं जातं, त्याच्यामुळे लंडन स्टॉक एक्सचेंजला फुल्ली इलेक्ट्रॉनिक येऊन पडले. 19 ऑक्टोबर 1887 ब्लॅक मंडे, ग्लोबल मार्केट क्रॅश्ड. नॅसडॅक रिस्ट्रक्चर्स पोस्ट क्रायसिस. मोठं क्रायसिस होतं 1887मध्ये, त्याला परत एकदा घुमून फिरून सुरुवात केली. काही अंशी रिपेअर झालं, काही अंशी रिस्ट्रक्चर झाल्या गोष्टी, आणि मग हळूहळू अनेक साऱ्या नवीन गोष्टीला सुरुवात झाली. हे काय व्हायचं, ते काय व्हायचं. नॅसडॅक सावरला. पुढच्याच वर्षी CME ग्रुप क्रिएट्स सर्किट ब्रेकर्स इन रिस्पॉन्स टू ब्लॅक मंडे. काहीतरी करणं गरजेचं होतं, कारण हे ऑक्टोबरमध्ये झालं, जानेवारी फेब्रुवारीमध्ये काहीतरी झालं असेल. 1888मध्ये सर्किट ब्रेकर येऊन पडले. आणि 1989मध्ये वर्ल्ड्स फर्स्ट ETF लॉन्च्ड इन कॅनडा. लॉंग टर्म ऑप्शन्स इंट्रोड्युस्ड ऑन CBOE. जगाच्या इतिहासामध्ये हळूहळू गोष्टी फास्ट घडायला याच्यामध्ये सुरुवात दिसते आहे. ETF काय असतात? एक्सचेंज ट्रेडेड फंड्स, की जे एका ठराविक नंबर ऑफ ग्रुप ऑफ इंडेक्स किंवा ग्रुप ऑफ स्टॉक्सला एकत्र ट्रेड करण्यासारखं असतं. निफ्टीचा एखादा असू शकतो, सेन्सेक्सचा एखादा ETF असू शकतो, किंवा इतर कुठल्या इंडेक्सचे ETF असू शकतात, किंवा काही ठराविक शेअरचे ETF पण असू शकतात. जनरली त्याला इंडेक्स म्हणून तयार केला जातो आणि त्याला ॲज अ एक शेअर म्हणून ट्रेड होतो. तो पहिल्यांदा आला जगाच्या बाजारातला पहिला ETF 1990मध्ये कॅनडामध्ये. शांघाई अँड सेंजेन स्टॉक एक्सचेंजेस एस्टॅब्लिश इन चायना. बऱ्यापैकी उशिरा झालं 1990मध्येच. CME लॉन्चेस ग्लोबेक्स फर्स्ट आफ्टर अवर इलेक्ट्रॉनिक फ्युचर्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्म. आणि 1992मध्येच NSE इंडिया लॉन्च झाला, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. त्याची सुरुवात साधारण अशी आहे की UTI स्टॉक एक्सचेंज, UTIच्या याच्यामध्ये काही म्युच्युअल फंड ट्रेड व्हायला BSE परमिशन देत नव्हतं, आणि म्हणून काही जण ठरवून गेले की आम्हाला पण करायचं आहे, मग आम्ही एक वेगळी काहीतरी सिस्टीम तयार करतो, आणि त्यात झालेली ही सुरुवात. पुढे मग त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशन्स आल्या, हे आले, ते आले, त्याच्यामुळे वाढलं. आता त्याची IPO येतो आहे. IPOसाठी टाळ्या, पण त्याची सुरुवात 1992 म्हणजे माझ्याच वया एवढा आहे साधारण. 1993 CBOE इंट्रोड्युसेस विक्स. व्हॉलॅटिलिटी किती आहे, बाजार किती प्रमाणात वरती खालती जातो आहे, मोठ्या प्रमाणावर ट्रेड किती चालू आहे, किती प्रमाणात शेअर बाजार हलला, हाऊ मच मुवमेंट इज देअर, हाऊ मच डाऊन साईड मुवमेंट, हाऊ मच अपसाईड मुवमेंट, किती पैसा निघून गेला, किती पैसा परत आला, हे जे दाखवण्याचा प्रकार आहे ना, हा प्रकार सगळ्यात पहिल्यांदा झाला 1993मध्ये. फर्स्ट ETF इन US SPDR 500, ज्याला आज SPY स्पायडर पण म्हणवला जातो, तो 1993मध्ये आला. माझ्यापेक्षा छोटा आहे, ठीक आहे. NSE इंडिया बिगेन्स फुल इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग 1994मध्ये. काही काळ ओपन आउट करायला चालू असेल त्यांच्याकडे, काही काळ इतरचे ट्रेड चालू असेल, पण 1994मध्ये NSE इंडिया बिगेन्स फुल इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग. 1995 BSE स्विचेस टू इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग. बोल्ट BSE ऑनलाईन ट्रेडिंग सिस्टीम. NSE लॉन्चेस निफ्टी 50 1995मध्ये आलं. बोल्ट आणि निफ्टी 50चं एज एका अर्थाने सेम आहे, आणि भारतातला तर सगळ्यात फास्टेस्ट एक्सचेंज होण्याचा मान हा यांना आहे, बोल्टला, BSEला.
एशियन फायनान्शियल क्रायसिस, त्याच्यानंतर 2 वर्षाचा उतरलं. इम्पॅक्ट एक्सचेंजेस अक्रॉस एशिया, थाई भातच्या याच्यामध्ये झालेल्या गोष्टी आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इतर घडलेल्या नकारात्मक गोष्टी. काही प्रमाणामध्ये होता, पाऊस आला, पाऊस नाही आला, त्याच्यामुळे त्याची किंमत घटली, मग हे करा. साऊथ एशियन फायनान्शियल गोष्टी ज्या काय होतात त्याच्यामुळे काही प्रमाणात डॅमेज झाला हे तर मान्यच करावं लागेल. युरो नेक्स्ट 1998, कॉन्सेप्च्युअलाइज्ड LTCM क्रायसिस हा त्याच काळात आला 1998. युरो नेक्स्टचं महत्त्व असं सांगावं लागेल की युरोपियन युनियनमधले अनेक सारे एक्सचेंजेस एकत्र येऊन हा जन्माला आला. लॉंग टर्म कॅपिटल मॅनेजमेंट हेज फंड नियर कोलॅप्स. एका हेज फंडचं कोलॅप्स हे काही लोकांना त्रासदायक असतं, काही जणांना ती संधी असते. रिस्क जास्त झाली की एक हेज फंड पण कुठेतरी क्रायसिस होतो आणि जनरली अशा क्रायसिसच्या मधूनच काही प्रमाणात उत्तरं सापडतात. त्यामुळे क्रायसिसकडे कायम वाईटच नजरेने बघितलं जात नाही शेअर बाजारामध्ये. तरी क्रायसिस घडलं तर याचा अर्थ इथे आग लागण्याची शक्यता होती, याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करवलं, वाढणारं क्षेत्र आहे अशा नजरेने याच्याकडे बघितलं गेलं. युरो नेक्स्ट कॉन्सेप्च्युअलाइज पण 2 वर्ष जन्माला यायला, युरोपमधले सगळे स्टॉक एक्सचेंज एकत्र यायला 2 वर्ष लागली. ॲम्स्टरडॅम, ब्रसेल्स अँड पॅरिस 3 मोठे एक्सचेंज एकत्र येऊन युरो नेक्स्ट जन्माला यायला 3 वर्ष लागली. .com बबल्स याच काळात बस झाला 2000-2001च्या काळामध्ये. नॅसडॅक या काळामध्ये 78% व्हॅल्यू गमावली. नॅसडॅकच्या लिस्टेड असलेल्या स्टॉक्सनी, नॅसडॅकच्या शेअरनी किंवा या सगळ्या गोष्टींनी त्याची किंमत गमावली. 2002 भारतामध्ये MCX इनकॉर्पोरेशन झालं 19 एप्रिल 2002. 10 नोव्हेंबर 2003 MCX लॉन्चेस ट्रेडिंग ऑपरेशन्स इन इंडिया. काय लागला एप्रिल 2002 ते नोव्हेंबर 2003 त्यांचं सगळं ऑपरेशन सुरुवात करा, हे करा, ते करा. त्यांचं ट्रेडिंग ऑपरेशन हे 10 नोव्हेंबर 2003 आलं. शिकागो बोर्ड ऑफ एक्सचेंज लॉन्चेस विक्स फ्युचर CBOE ऑन न्यू CBOE फ्युचर एक्सचेंजेसमध्ये 2004 आलं. NYSE मर्जेस विथ आर्केपेलेगो एक्सचेंज बिकम फुल्ली इलेक्ट्रॉनिक 2006 जन्माला आलं हे. आणि CME आणि CBOT मर्ज टू फॉर्म CME ग्रुप. याच काळामध्ये मर्जरचा काळ चालू होता असं म्हणावं लागेल, कारण 2007-2008 CME आणि CBOTचं पण मर्जर चालू झालं. त्याच्यानंतर नॅसडॅक मर्जेस विथ OMX नॅसडॅकचा मर्जर चालू झाला. आणि अशा मोठ्या मर्जरचा एक परिणाम हा पण दिसला की ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस त्याच्याच काळामध्ये होतं. कॉर्पोरेट ॲक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात होती. CME ग्रुप ॲक्वायर्स नायमेक्स न्यूयॉर्कच्या भागामध्ये मर्कंटाईल एक्सचेंजला त्यांनी ॲक्वायर केलं CME ग्रुपला. HKEX ॲक्वायर्स लंडन मेटल एक्सचेंज LME. हाँगकाँगच्या याच्या लोकांनी याला आय थिंक ॲक्वायर केलं हे HKEX हाँगकाँग एक्सचेंज. त्याच्यानंतर 2009 ग्लोबल एक्सचेंजेस लॉन्चेस न्यू सर्किट ब्रेकर्स अँड रिस्क कंट्रोल्स पोस्ट क्रायसिस. जगभरातल्या अनेक साऱ्या स्टॉक एक्सचेंजेसनी याच्यामधून धडा घेतला की कुठेतरी हे थांबलं जावं आणि कुठेतरी ही सगळी पडझड जी आहे ती टप्प्याटप्प्याने तरी व्हावी. कुठेतरी लक्षात यावं की ही किती पडझड आहे, नाही तर घेतल्या बादल्याच्या बादल्या विकणं चालू केलं, ओतणं चालू केलं. हे कुठेतरी थांबावं, कुठेतरी एक लिमिट लागावं म्हणून आलेलं होतं. ग्लोबल एक्सचेंजेसनी हे काम करवलं. 6 मे 2010 एक फ्लॅश क्रॅश, डाऊ ड्रॉप्स 1000 पॉईंट इन मिनिट्स. HFT स्क्रुटिनी इंटेन्सिफाईज अँड डॉड फ्रँक ॲक्ट याला कुठेतरी ॲक्टिवेट झाले असं म्हणता येईल. डॉड फ्रँक ॲक्टनी हा डाऊ नेमका का पडला, काय झालं, पडू नये, इन्व्हेस्टर्सचे पैसे कसे वाचवायचे, काय करायचं, या सगळ्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावर ॲक्शन घेतली गेली. 2012चं वर्ष MCX लिस्ट ऑन BSE अँड NSE फेब्रुवारी 2012. 54 टाईम ओव्हर सबस्क्राईब IPO. म्हणजे मला आठवतं की ह्याला अजून एका गोष्टीचं हायलाईट करावं लागेल. स्टॉक ब्रोकरच्या ऑफिसेसमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्यांचे ब्रोशर किंवा इन्फॉर्मेशन बुकलेट भरून यायची जी सुरुवात होती ती सगळ्यात पहिल्यांदा, सगळ्यात शेवटची कदाचित MCXच्या IPOच्या याच्यामध्ये होती 2012च्या याच्यामध्ये. पण तिथून हळूहळू डिजिटल व्हायला सुरुवात झाली. अजून 1-2 IPOचं असेल, पण जे मी माझ्या डोळ्याने पाहिलं शेवटचं प्रिंटेड बुकलेट ते MCXचं होतं, माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं. 2013 IC इंटर कॉन्टिनेंटल एक्सचेंज ॲक्वायर NYSE युरो नेक्स्ट.
या लोकांचं पण एकदा ॲक्विजिशन झालं. 2015मध्ये NSE इंडिया बिकम्स वर्ल्ड्स लार्जेस्ट डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज बाय नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट. 2015मध्ये त्यांचा आता IPO येतो आहे. आणि 2017 CBOE रिब्रँड्स टू CBOE ग्लोबल मार्केट्स. BSE लिस्ट इट सेल्फ ऑन इट्स ओन एक्सचेंज. पहिल्यांदा परमिशन मिळाली आणि त्याच्यामुळे कदाचित परमिशन मिळेल नाही मिळेल, सुरुवात जेव्हा झाली होती BSEची तेव्हा ते स्वतःवर एक्सचेंजची सुरुवात झाली होती. पण आजचं असं आहे की BSEला NSEवर राहावं लागतं, NSEला BSEवर राहावं लागतं. रूल काय असेल कसा असेल बघावं लागेल. IPOच्या ह्याच्यानंतर लंडन स्टॉक एक्सचेंज 2021च्या ह्याच्यामधलं आहे की लंडन स्टॉक एक्सचेंज ग्रुप ॲक्वायर्स रिफिनिटिव्ह क्रिप्टो एक्सचेंजेस. बूम सुरू झाली कोविडच्या पॅन्डेमिकनंतर. काळात कोविडने काही गोष्टीला स्टॉप करून टाकलं होतं. आणि MSC कोलॅबोरेट्स विथ चिटगॉंग स्टॉक एक्सचेंज टू एस्टॅब्लिश बांगलादेश फर्स्ट कमॉडिटी एक्सचेंज. MCX पण ग्लोबल जाऊ शकतो हे त्यांनी जगाला दाखवून दिलं. हा एक मोठी इव्हेंट होती आणि त्याच्यामुळे काही अंशी आजही भारताच्या कमॉडिटीमध्ये आणि त्यांच्या बांगलादेशच्या कमॉडिटीचा एक जे असलेला व्यापार जो आहे त्याचं हे मोठा बेंचमार्क म्हणावा लागेल, लक्षात येण्याजोगा. 2023 जपान एक्सचेंज ग्रुप कॅम्पेन टू पुश कंपनीज अबाव बुक व्हॅल्यू. इंडियन मार्केट सर्जेस काही प्रमाणात. आणि 2025मध्ये MCX अचीव्स रेकॉर्ड डेली टर्नओव्हर 23 लाख करोडचा नोव्हेंबरमध्ये. इंडियाज NSE कन्सिडर्स मॅसिव्ह IPO आणि आता तो येतो आहे. अशी ही हिस्ट्री होती. काय वाटलं तुम्हाला, अधिक काय पाहिजे आहे ते मला जरूर सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.